जय शिवराय मित्रांनो एखाद्या शासकीय कामासाठी तुम्ही शासकीय कार्यालयाच्या चक्रा मारून थकला असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून शिवजयंतीचं निमित्त साधून राज्यामध्ये 19 फेब्रुवारी 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। टप्पा 1 आता राबवला जाणार आहे। नेमकं हे अभियान कशासाठी राबवलं जाणार आहे, याच्या माध्यमातून काय फायदा होणार आहे, याच्या संदर्भातील काढण्यात आलेला GR, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून सलोका योजना असेल, जिवंत सातबारा अभियान, जिवंत सातबारा अभियान 2 किंवा इतरही बरेच सारी अभियानं राबवलेली आहेत। याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दुरुस्ती असतील, सातबाऱ्यामधील दुरुस्ती असतील, अपाकस शेरा कमी असेल, वारसच्या नोंदी लावणं असेल, या बऱ्याच साऱ्या बाबी पार पाडलेल्या आहेत। परंतु अद्याप देखील बऱ्याच साऱ्या समस्या नागरिकांना आहेत, शेतकऱ्यांना आहेत आणि या वारंवार येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून हे महाराजस्व अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये फार्मर आयडीचं जनरेशन असेल किंवा PM किसानच्या संदर्भातील काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या दुरुस्तीच्या जे काही समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या दाखल्यांच्या समस्या असतील, नागरिकांना न दिले जाणारे महसूल प्रमाणपत्र किंवा इतर बऱ्याच साऱ्या जनजागृती, ज्याच्यामध्ये जमिनीचं NA करणं असेल किंवा भोगवाटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणं असेल, या संदर्भातील जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न याच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आता याच्यामध्ये GR आपण पाहू शकता, सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे महसूल विभागाच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी असलेले दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणं, याच्यामध्ये जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीची जनजागृती करणं, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणं, सिंगल डे सर्व्हिस नागरिकांना याच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचे एक उद्दिष्ट घेऊन हे अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर मंडळ स्तरावरती 18 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये पूर्वतयारी केली जाणार आहे, प्रश्न समजून घेणं। याच्यामध्ये मार्च महिन्यामध्ये तालुक्यातील मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे, 7 मार्च ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये। एप्रिल महिन्यामध्ये 10 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये तालुक्यातील मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन केलं जाईल आणि याच्यानंतर नगर परिषद, नगरपंचायत स्तरावरती 8 मे ते 15 मे या कालावधीमध्ये शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे। आता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जे काही शासन निर्णय असतील, याच्या तरतुदीनुसार भोगवाटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करणं, ज्या जमिनी वर्ग 1 मध्ये झालेल्या आहेत त्याच्या संबंधातील समस्या जाणून घेणं, त्याची प्रक्रिया पूर्ण करणं, शेतकऱ्यांच्या जे काही अद्ययावत नोंदीसह सातबारे त्या लाभार्थ्यांना देणं, जीवन सातबारा मोहिमेच्या अंतर्गत शासनाकडे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व गावांना सातबारा वाचन पूर्ण करून त्यांच्या प्रलंबित असलेल्या नोंदीच्या याद्या तयार करणं, हे सगळं शिबिरामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे। सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी भरून घेणं आणि बैठकीचं आयोजन करून लाभ मंजूर करून घेणं, ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विविध अर्थसहाय्याच्या ज्या योजना असतील, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध दिनांक 1965 ते 2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार आणि हस्तांतरण याबाबत गावनिहाय यादी तयार करणं आणि त्याच्या संदर्भातील काही वेगवेगळ्या समस्या असतील ते सोडवणं, नोंदणीकृत दस्ताचे आधार रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे सातबाऱ्यामधील अधिकारातील खातेदाराचे नाव, इतर अधिकारात नोंदवलेले शेरे फेरफार घेणं, अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करणं, या सर्व बाबी या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहेत। आता मित्रांनो, अभियान पार पाडलं जात असताना शासन स्तरावरती महसूल मंत्री याच्यामध्ये अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 10 लोकप्रतिनिधी, 10 आमदार अशी एक राज्यस्तर समिती असणार आहे। याचबरोबर प्रशासन स्तरावरती प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करणार आहे आणि या दोन्ही समितीच्या माध्यमातून या अभियानावरती देखरेख ठेवली जाणार आहे। आता याच्यामध्ये प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणं हे या शिबिराच्या अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधामध्ये असणार आहे। याच्यामध्ये संबंधितांना जे काही वादग्रस्त फेरफार असतील त्याच्यामध्ये आधीच नोटिसा बजावून या शिबिराच्या टायमाला ते फेरफार निकाली काढले जातील। अभिलेखामधील दुरुस्ती, कोणाच्या नावामध्ये दुरुस्ती आहे, कोणाच्या क्षेत्रामध्ये दुरुस्ती किंवा इतर काही ज्या दुरुस्तीच्या समस्या असतील, डिजिटल सातबारा 8 त्या संदर्भातील दुरुस्ती करून तात्काळ उपलब्ध करून देणं। याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर इत्यादीच्या संदर्भातील अर्ज स्वीकारणं आणि त्याच संदर्भात प्रमाणपत्र वितरण करणं। याच्यानंतर आकर्षक तरतुदी, ज्याच्यामध्ये आता NA करण्याची आवश्यकता नाही, त्याच्या संदर्भातील जनजागृती करणं, तशा प्रकारच्या काही समस्या किंवा तशी काही प्रकरणं पेंडिंग असतील तर त्याच्याबद्दलची माहिती देणं, संपवता आलेली जी काही सनद प्रणाली आहे त्याच्याबद्दलची माहिती नागरिकांना देणं,
याच्यानंतर या सनद जे काही एन ए करण्याच्या संदर्भात जे काय आता एक वेळची अक्रशिक आकारणी आहे 1000 मीटर पर्यंत 0.10%, 1000 ते 4000 0.25%, 4000 मीटर पेक्षा जास्त 0.50%, याच्याबद्दलची ती नागरिकांना जनजागृती करणं, सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणं, नवीन डिजिटल सातबारा किंवा सातबारा आता कोणता वापरायचा, त्याचं प्रात्यक्षिक देणं, डाउनलोड कसा करायचा याच्याबद्दल सांगणं, या सगळ्या प्रक्रिया या शिबिराच्या वेळेमध्ये पार पाडल्या जाणार आहेत. मित्रांनो, याचबरोबर नागरिक व सुधारणा व नागरिक सुविधा, इज ऑफ डुईंग बिझनेस याच्या अंतर्गत देखील एक खिडकी व्यवस्था, आता समाधान शिबिरामध्ये एक खिडकी प्रणाली राबवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये महसूल अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांना त्वरित सेवा निकाल देतील. एका खिडकीच्या सर्व अर्ज स्वीकारणं, प्रक्रिया करणं आणि त्याचा निकाल देणं. याच्यामध्ये शिबिरादरम्यान ई मोजणी असेल, ॲग्रिस्टॅकच्या मोठ्या समस्या आहेत. माझं फार्मर आयडी म्हणत नाही, क्षेत्र घेत नाही किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बाबी आहेत. PM किसानच्या संदर्भात हप्ता बंद झालाय, कागदपत्र दिलेली आहेत वगैरे वगैरे, परंतु त्याच्या आणखीन काही समस्याचा हे निपटारा झालेला नाही. तक्रार, इतर काही तक्रार असतील तर त्याचं निवारण करणं, या सर्व बाबी या अभियानाच्या अंतर्गत पार पाडल्या जाणार आहेत. याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी या प्रत्येकाच्या काय रोल असणार आहेत, या रोल बद्दल, त्यांच्या जबाबदाऱ्याबद्दल सुद्धा माहिती या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या समित्या गठीत करून या सर्व बाबींचा लाभ नागरिकांना, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना देण्यासाठी हे एक अभियान हाती घेण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राबवलं जाणार आहे आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.